नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी वेतन जे आहे तुम्हाला 30,000 रुपये ते 45,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक या ठिकाणी काय असणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशाप्रकारे करायचे आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी जी आहे निघालेली आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट या पदासाठी आहे. एकूण एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल ऑक्युपेशनल थेरपीमध्ये. 2 वर्षापर्यंतचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 40,000 रुपये इतके दरमहा जे आहे तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट या पदासाठी. या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल ऑक्युपेशनल थेरपीमध्ये. 1 वर्षापर्यंतचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 40 वर्षाची वयोमर्यादा या पदासाठी देखील आहे. 35,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर सिनियर स्पीच थेरपिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. MSc स्पीच आणि हिअरिंग लँग्वेजमध्ये तुमचं झालेलं असेल आणि पॅथॉलॉजीमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देखील तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. 40 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 40,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी. एक वॅकन्सी या पदासाठी देखील आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं ऑडिओलॉजी आणि स्पीच आणि लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BSc झालेलं असेल स्पीच आणि हिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. काउन्सिलचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी देखील लागणार आहे. 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. 40,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी. या पदासाठी देखील एक वॅकन्सी ठिकाणी आहे. बॅचलर इन आयडिओलॉजी झालेलं असेल आणि स्पीच आणि लँग्वेजमध्ये झालेलं असेल पॅथॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BSc स्पीच आणि हिअरिंगमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. काउन्सिलचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी देखील लागेल. 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागणार आहे. 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर या पदासाठी. एक वॅकन्सी या पदासाठी आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमचं झालेलं असेल इन कम्युनिटी बेस रिहॅबिलिटेशन म्हणजेच PGDC BRमध्ये. किंवा या ठिकाणी डिप्लोमा इन कम्युनिटी बेस रिहॅबिलिटेशन म्हणजे DCBR झालेलं असेल. किंवा कम्युनिटी बेस इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटमध्ये किंवा CBIDमध्ये झालेलं म्हणजे CBID झालेलं असेल. किंवा MRIW झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल. 40 वर्षाची वयोमर्यादा आहे. 30,000 रुपये पर मंथ वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर प्रोस्थेटिस्ट किंवा ऑर्थोपॅटिस्ट या पदासाठी. एक वॅकन्सी या पदासाठी आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोपॅटिक्समध्ये म्हणजेच MPOमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 45,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे कला शिक्षक ज्ञान आणि वैद्यासाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा वृक्षात झालेलं असेल फाईन आर्ट्समध्ये इन ज्ञान आणि वदनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल. 40 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे. 30,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर क्लर्क कम कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी पुढील वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. एक वॅकन्सी ठिकाणी आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल MSc सर्टिफिकेट असेल. 40 शब्द पर मिनिट इंग्रजी टायपिंगचा स्पीड तुमचा असेल आणि 30 शब्द पर मिनिट मराठी टायपिंगचा स्पीड असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल. 40 वर्षाची वयोमर्यादा आहे. 35,000 रुपये पर मंथ वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर सिग्नल लँग्वेज इंटरप्रेटर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल एनी फील्डमध्ये, त्याचबरोबर ISL ABC लेवल सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षाचा अनुभव लागेल. 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 35,000 रुपये पर मंथ वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. त्या संदर्भातील ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. मुलाखतीसाठी आपल्याला फर्स्ट फ्लोअर दिव्यांग भवन, मोरवाडी, सर्वे नंबर 31/1 to 5, 32/1B, 3 ते 6, बिहाइंड सिटी ओन मॉल, पिंपरी 18 ॲज डेट मेन्शन बिलो. या ठिकाणी या संबंधित तारखेवरती आपल्याला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. टाईम आणि मुलाखतीचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. दिनांक या ठिकाणी आहे 22 जानेवारी 2025, 10 ते 2 या दरम्यान तुम्हाला मुलाखतीसाठी या ठिकाणी हजर राहायचे आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.